सांगली लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीतील शिवसेनेचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खानापूर तालुक्याचे सुपुत्र पैलवान चंद्रहारजी पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज सांगली शहरामध्ये या भव्य सभेला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, खऱ्या अर्थाने मराठी माणसाकरता, मराठी अस्मितेकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन आज जे संघर्ष करत आहेत ते शिवसेना पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेबजी ठाकरे साहेब, इथे उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित असणारे सांगली शहरातील व सांगली जिल्ह्यातील तमाम नागरिक, ज्येष्ठ वडीलधारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या माता भगिनी, सर्व तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, आज बरीच उत्सुकता सांगली शहरातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांमध्ये लागलेली आहे की आजच्या सभेमध्ये जो प्रत्येक वक्ता आपलं मनोगत मांडणार आहे तो वक्ता नेमकं काय बोलणार आहे. साहेब, आपल्या परवानगीने मी नम्रपणे आपल्याला आपल्या सर्वांच्या समोर काही गोष्टी मांडणार आहे. मी सांगली जिल्ह्यामध्ये युथ काँग्रेसच्या चळवळीतनं लोकांचा आशीर्वाद घेऊन, कार्यकर्त्यांची साथ घेऊन गेल्या 20-22 वर्षापासून काम करत आहे. व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब यांचा एक आदर्श, माझे चुलते मोहनराव कदम दादा यांची प्रेरणा आणि ज्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून मी माझ्या जनतेचं प्रतिनिधित्व करतो, असे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाने सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी गेले 22 वर्ष या सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रात काम करत राहिलो. मी युथ काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये कुठलंही नैसर्गिक संकट असो, कधी दुष्काळाचं संकट आलं, कधी कृष्णा नदीवर महापुराचं संकट आलं, तर कधी सांगली जिल्ह्यावर राजकीय हे संकट आलं. या सर्व संकटांच्या प्रसंगामध्ये केवळ काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर जे लोक विश्वास ठेवतात, अशा लोकांच्या आशीर्वादाने, अशा लोकांच्या साथीने गेले अनेक वर्षांपासून आम्ही काम करत राहिलो. साहेब, आपल्याला सांगली जिल्ह्याचा इतिहास, भूगोल हा पुरेपूर आपण त्याची माहिती आपण ते जाणत आहात. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सांगली जिल्ह्याचं प्रचंड मोठं योगदान आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्यांनी महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्री पद भूषवलं, त्यांचा जन्म देवराष्ट्र गावामध्ये, तो माझा पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातलं ते गाव.
त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलं. तदनंतर त्यांच्या विचारातून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रेरणा घेऊन या सांगलीच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक असे दूरदृष्टीचे नेते तयार झाले, ज्यांनी महाराष्ट्राच्या आणि सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेला, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा मनापासून प्रयत्न केला. ग्रामीण भागात सहकार चळवळ असेल, ग्रामीण भागातली काँग्रेस पक्ष हा विचार घराघरापर्यंत रुजलेला असेल, ह्यामध्ये सुद्धा या थोर मोठ्या नेत्यांचं फार मोठं योगदान आहे. स्वर्गीय वसंतदादांचा त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल, ज्यांनी सुद्धा या मातीतून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं. परंतु तदनंतरच्या काळात जेव्हा देशात आणि महाराष्ट्रात काही राजकीय घडामोडी घडत होत्या, त्यांचा आणि काँग्रेस पक्षातल्या अनेक नेत्यांचा, स्वर्गीय राजाराम बापू असतील, ह्यांचा सुद्धा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक नवीन पिढी महाराष्ट्र सांगली जिल्ह्याच्या राजकारणात तयार झाली. स्वर्गीय विलासरावजी देशमुख, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब असतील आणि आदरणीय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, ही अशी काही मंडळी तयार झाली ज्यांनी ज्या वेळेस काँग्रेस पक्षाला कुठल्या आव्हानाला सामोरे जावं लागलं, त्या वेळेस या सगळ्या मंडळींनी खंबीरपणे जिल्ह्याची, काँग्रेस पक्षाची जबाबदारी सांभाळली आणि या जिल्ह्यातून पुन्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचं पाठराखण करण्याची एक महत्वपूर्ण जबाबदारी, कामगिरी पार पाडली. 99ला जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची फाटाफूट झाली, तेव्हा 9 आमदारांपैकी 7 आमदारांना निवडून आणण्याचं काम स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी अत्यंत ताकदीने या सांगली जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादातनं साथीने केलेलं होतं. साहेब, स्वातंत्र्य लढ्यामध्ये जशी काँग्रेस पक्षाच्या विचाराची माणसं काम करत होती, तशी ज्ञात अज्ञात अनेक मंडळ होती. क्रांतिसिंह नाना पाटील होते, आदरणीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांचा सुद्धा उल्लेख करता येईल. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा त्यांचं प्रचंड मोठं योगदान होतं. हे महाराष्ट्रात इतिहासात त्याचं सुवर्ण अक्षरात नोंद झालेली आहे. ही सगळी मंडळी काँग्रेसची असो, स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे साहेब असो, ही सगळी मंडळी जेव्हा एखाद्या चांगल्या व्यापक हितासाठी एकत्र येत होती, तेव्हा कुठे ना कुठे ही एका चुकीच्या विचारधारेला विरोध सुद्धा करत होती. तो मनुवादाचा विचार होता. साहेब, मला आठवतं साहेबांचे, प्रबोधनकार ठाकरे साहेबांचं लिखाण मी सुद्धा वाचलेलं आहे आणि त्यांच्या लिखाणातून जे काय आम्ही पाहिलं, वाचलं, शिकलो, त्यातून महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक काही आम्हाला भविष्यात करण्यासारखं आहे. साहेब, हा सांगली जिल्ह्याचा इतिहास मांडत असताना गेल्या 5 वर्षामध्ये थोडा आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये थोडे आघात झाले. एक एक करून आमच्या जिल्ह्यातले अनेक मोठे नेते ही या ठिकाणी दुःखद त्यांची निधनं झाली, त्यातनं आमच्यातनं निघून गेले. कदम साहेब गेले, स्वर्गीय R पाटील साहेब, ज्यांनी सुद्धा या तासगावच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये मोठं काम केलं. शिवाजीराव देशमुख साहेब असतील, स्वर्गीय मदन पाटील असतील, ज्यांनी या सांगली शहराचं, मिरजेचं चांगलं खंबीर असं नेतृत्व केलं. ही सगळी मंडळी आमच्यावर निघून गेली आणि या सांगली जिल्ह्याची जबाबदारी आमच्यासारख्या तरुण पिढीवर आली. पूर्वीचा काळ वेगळा होता साहेब. आपला शिवसेना पक्ष हा भाजप सोबत होता, त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचा वेगळा संघर्ष होत होता. परंतु 2019ला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक नवा इतिहास घडला आणि शिवसेना हा पक्ष आपल्या नेतृत्वाखाली चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याकरता, फसव्या राजकारणाला विरोध करण्याकरता आपण काँग्रेस राष्ट्रवादी सोबत एकत्रित येऊन राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. हे सरकार स्थापन करत असताना आपण मुख्यमंत्री पदाची ही जबाबदारी तुमची व्यक्तिगत इच्छा नसताना, साहेब, मी हे बोलून दाखवतो कारण थोडस कदाचित तुम्हाला आवडणार नाही, तुमची इच्छा नव्हती. तुम्हाला मनापासून वाटत होतं शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला हे पद मिळावं, कारण पदाचा तुम्हाला लोभ नाही, आम्ही सगळे जाणतो. परंतु सगळ्या महाराष्ट्राला वाटलं की एका अत्यंत ज्याला समाजामध्ये एक प्रतिष्ठा आहे, मान आहे, सन्मान आहे, अशा व्यक्तीला हे मुख्यमंत्री पद मिळावं, म्हणून ती जबाबदारी तुम्ही स्वीकारली. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून आधार देण्याचं तुम्ही काम केलं. मी त्या काळात सहकार राज्यमंत्री होतो, त्याची अंमलबजावणी आपल्या सरकारने चांगली केली. आपल्या सरकारला विकासाची गती येत असताना अचानकपणे कुणाची तरी दृष्ट लागली आणि पुन्हा या सरकारमध्ये या ठिकाणी जो काही कामकाज होतं त्याला कुठेतरी मी म्हणेल असं खीळ पाडण्याचा एक चुकीचा प्रयत्न झाला.
कोरोनाच्या काळामध्ये आपल्या नेतृत्वाखाली जे सरकारने काम केलं, आपण आम्हाला सातत्याने कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये सांगत होता, अधिकाऱ्यांना सांगत होता की विकास कदाचित आज न उद्या होऊ शकेल, पण ज्या माणसांनी, ज्या मराठी लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला, सरकार चालवण्याची जबाबदारी दिली, त्या मराठी लोकांच्या, त्या माणसांची या ठिकाणी आरोग्य सेवा करणं कोरोनाच्या काळात, त्यांच्या प्राण्याचं संरक्षण करणं त्या काळात, ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ती आपण आदरणीय उद्धव साहेब अत्यंत समर्थपणे पार पाडली. हे महाराष्ट्राला त्या ठिकाणी आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. कोरोना काळातली जी आपली माणुसकी आहे, जी आपली भावना आहे, ती सगळी आम्ही त्यावेळेस पाहिली आणि म्हणून 2-2.5 वर्ष आपण सगळे एकत्रित काम करत होतो, पण एकत्रित काम चांगलं करत होतो हे कुणाला बघवलं नाही. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये जे कधी घडलं नाही ते घडलं आणि आपल्या शिवसेना पक्षावर असा काही घात झाला की काही मंडळींनी हा शिवसेना पक्षही फोडला. हा शिवसेना पक्ष फोडल्यानंतर सुद्धा तिथं त्यांची भूक तिथं या ठिकाणी भूक भरली नाही आणि पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर होत होतं साहेब. आज मला या ठिकाणी म्हणायचंय की जो पक्ष, शिवसेना पक्ष, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मराठी माणसांच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी, मुंबईमध्ये एकेकाळी असणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गेलेल्या गिरणी कामगारांसाठी, त्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी जो पक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी स्थापन केलेला होता, तो पक्ष सुद्धा फोडण्याचं पाप या महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोकांनी केलं. खरं सांगायचं साहेब, महाविकास आघाडी तरी कुठे कमी पडली नाही. विरोधी पक्ष म्हणून जे काही नियतीने आपल्यावर घात घातला त्याच्यातनं सुद्धा सावरून आपण सगळे एकत्रित काम करत होतो, पण ते सुद्धा लोकांना बघवलं नाही. म्हणून त्यांनी आपल्यातला एक सहयोगी पक्ष, तिसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हा सुद्धा फोडण्याचं पाप केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक चुकीचं गालबोट लावलं. साहेब, मला एकच सांगायचंय, आज महाराष्ट्राची जी जनता ही महाविकास आघाडीने जो कौल देतीये, जे सातत्याने तुम्हाला जनतेतनं उठाव दिसतोय, हा उठाव या महाराष्ट्राच्या जनतेला जे घडलं मागच्या काही वर्षभरामध्ये ते त्यांना कदापि मान्य नाही. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि पुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ही महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम ही महाराष्ट्राची जनता करेल, हा मला विश्वास त्या निमित्ताने वाटतो. जाईल तिथे आज उठाव जनतेचा दिसतो. लोकांच्या मनात एक सुप्त लाट आहे, ही सुद्धा आम्हाला जाणवते. ही लाट जाणवत असताना साहेब, कुठेतरी गेल्या 6 महिने मी मगाशी म्हणालो तसं आम्ही जिल्ह्यातले तरुण पिढीतले काँग्रेसचे कार्यकर्ते फार खंबीरपणे काम करत होतो. आम्ही आशा बागळली. लोकशाहीमध्ये प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकाला वाटत असतं आम्हाला आमचा न्याय मिळावा, हक्क मिळावा आणि म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्ही लढत होतो. आमचा तो अधिकार होता आमच्या पक्षश्रेष्ठींकडे की ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, या ठिकाणी आम्ही ते मांडत होतो. दुर्दैवाने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवर त्या चर्चेतनं शेवटपर्यंत ही भूमिका घेऊन या ठिकाणी ती जागा आम्हाला मिळाली नाही. जे काय राज्य पातळीवर झालं असेल त्यात काही समज गैरसमज झाले असतील. मला काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आशा दाखवली की विश्वजित, ही जागा मांडण्याकरता तू शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा, आम्ही प्रयत्न करत राहतो. आणि म्हणून हे सगळं थोडंसं गेल्या महिन्याभरात, 2-3 महिन्याभरात हे वातावरण तापलं. साहेब, आज मला एवढंच सांगायचंय, ठीक आहे, आपण चंद्ररावजी पाटील, एक शेतकऱ्याचा मुलगा, एक पैलवान क्षेत्रातला एक तरुण कार्यकर्ता, त्याला पक्षात घेतलं, त्याला उमेदवारी दिली, परंतु कुस्तीचं फड वेगळं असतं, राजकारणातलं फड वेगळं असतं. आणि सांगली जिल्ह्यातलं या ठिकाणी राजकीय फड असं आहे की इथं तयार असलेले मल्लच या ठिकाणी यशस्वी होतात. आणि म्हणून आपल्याला सांगायचंय की तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीची जबाबदारी म्हणून आज तुम्ही आमच्यावर जे काही विश्वासाने दिलेली आहे, यामध्ये तिन्ही पक्ष, फक्त काँग्रेस नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुद्धा मला खात्री आहे महाविकास आघाडीचा धर्म करून या ठिकाणी पार पाडतील. साहेब, मला एवढंच सांगायचंय की आज जेव्हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या भावना मांडत होतो, मला माहिती आहे 2च मिनिटात मला संपवायचंय, परंतु लोकांच्याही काय भावना आहेत आणि त्या या ठिकाणी मांडणं साहेब आवश्यक आहे. मी जेव्हा मांडत होतो तेव्हा मला माहितीये की महाविकास आघाडीच्या ज्या काही अडचणी असतील, जागा वाटप असतील, तुम्ही विदर्भात 1-2 जागा काँग्रेस पक्षाने द्या, सगळ्या गोष्टींची आमच्या कल्पना आहेत, वरिष्ठ नेत्यांना कल्पना आहे.
परंतु कुठेतरी आम्हाला तळमळ मनामध्ये होती की यंदा आम्हाला ही जागा लढवायला हवी होती. तरी सुद्धा साहेब हा निर्णय महाविकास आघाडीचा आता आम्ही मान्य करतोय. जे काय आम्हाला राहिलेल्या कमी दिवसांमध्ये जेवढं शक्य असेल तेवढा लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. विरोध उमेदवारांनी त्याच्या पद्धतीने कष्ट घ्यायला हवे, मित्र पक्षाने सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते कामाला लावायला हवे, हे सगळं मान्य आहे. साहेब एवढंच सांगतो की महाराष्ट्राचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आज शरद पवार साहेबांवर सुद्धा जो घात झालेला आहे त्याच्या बाबतीत एक मोठी सहानुभूती लोकांमध्ये. आज आमचे नेते राहुलजी गांधींनी जी भारत जोडो यात्रा 3,500 किलोमीटरची काढली, त्याच्या बाबतीत लोकांची आस्था आणि त्याच्या बाबतीतलं राहुलजींच्या बाबतीतलं एक आकर्षण वेगळं आहे. आणि आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे. पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब, तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत, एवढंच मला सांगायचंय. आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि ते केला जाईल, ते कृतीमध्ये दिला जाईल, एवढंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आणि माझे 2 शब्द इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.